ग्राउंड क्रमांक मात्र 2 वर गोडगाव आणि बागुजीवाडी करण हा सामना होईल. पहिली रेड शेनेपेन या संघाचा रायडर पूर्णपणे ग्राउंड हलवून टाकतो. मात्र बोनस घेण्याचा प्रयत्न नक्कीच, टच पॉइंट मिळवण्याचा प्रयत्न, चांगला असा प्रयत्न, मात्र कुठेतरी खाली आत परततोय. रेड घेऊन आले आपण रायडर सुतारपाडा संघाचं पाहू शकतो. सचिनचा जर विचार केला तर ओपन मध्ये सुद्धा हा खेळाडू भरपूर लांबवरून खेळून आलेला खेळाडू, चांगला असा खेळाडू, शिस्तबद्ध खेळाडू म्हटल्यास काय, मात्र त्याला काही शंका नाही. चांगले असे प्रयत्न, मात्र या ठिकाणी रायडर खाली आत परततोय. गेम दोन्ही बाजूने समान. चला तर गोडगाव संघाचा एक प्रतिनिधी आपण समालोचक कक्षामध्ये यायचा आहे. गोडगाव या संघाचा एक प्रतिनिधी मात्र समालोचन कक्षामध्ये यायचा आहे. नक्कीच आपले आयोजन आपले या ठिकाणी वाट बघतात. गोडगाव संघाचा एक प्रतिनिधी या ठिकाणी मात्र शेनेपेन संघाला थर्ड रेडचा इशारा. या रेडवर मात्र नक्कीच पॉइंट मिळवावा लागेल, अन्यथा रायडर बाद व्हायला जास्त चांगले असे जम्प मात्र आणि एक सिंगल पॉइंट आपल्या संघाचं खातं ओपन करतोय शेनेपेन संघाचा रायडर. सुतारपाडा संघाचे सुद्धा थर्ड रेड आणि रेडर विचार केला तर सचिनला कुठेतरी टच पॉइंट किंवा बोनस पॉइंट मिळवावा लागेल. चांगला असे प्रयत्न, मात्र या ठिकाणी पेंडिंग डिसिजन, चांगलं डिसिजन, दोन पंचांचं मिळून डिसिजन, योग्य डिसिजन. मला वाटतं सिंगल पॉइंट. दोन्ही संघाचे जर गुणाचा जर विचार केला तर सुतारपाडा एक मिळालेले गुण 1 आणि शेनेपेन मिळालेले गुण 1. चांगला समांतर रफ अँड टफ सामना आपल्या भेटीस आलाय. तेवढे चांगले नामांकित पंच विचार केला तर जयराम उगडा, एक रायगड जिल्हा असोसिएशनचे परीक्षा पास होऊन आलेले पंच पाहू शकाल. जयराम उगडा, तसेच त्यांच्या जोडीला रमेश बांगारे, चांगले असे पंच. चला तर ग्राउंड क्रमांक 2 वर मात्र सामना चालू करायचा आहे. तसेच ग्राउंड क्रमांक 2 वर मात्र पंच लाभले गेलेत आमचे चांगले मित्र हिरवे साहेब आणि रमेश, असे दोन्ही आमचे चांगले मित्र पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल. ग्राउंड क्रमांक 2 वर सॉरी, मात्र चांगला असा सामना ग्राउंड क्रमांक 1 वर विचार केला तर टचचा दावा करतोय रायडर आणि नक्कीच एक पॉइंट मात्र आपल्या संघाला मिळवून येतोय. या ठिकाणी रेडरचा जर विचार केला तर खोलवर चढाई करतो, मात्र रेडर मात्र खाल्यात परततोय आणि या ठिकाणी मला वाटतं सुतारपाडा संघाने टाइम अप घेतलेला आहे. चला ग्राउंड क्रमांक 2 वर सामना चालू करायचा आहे. त्या ठिकाणी पंच लाभले गेले होते आमचे परम मित्र हिरवे साहेब आणि कर्मे ठाकूर वाडी या संघाचे उत्कृष्ट खेळाडू आमचे परम मित्र रमेश
असे दोन्ही नामांकित पंच. आणि विचार केला तर ग्राउंड क्रमांक मात्र 2 वर गोडगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करणारा संघ म्हणजे बागुजवाडे या संघाचा जर विचार केला तर कर्जत तालुक्यामध्ये नामांकित संघ आपण पाहू शकाल आणि त्यांना फाईट करेल गोडगाव संघ. उत्कृष्ट अशी डिपेंड करतोय सुतारपाडा या संघाचा डिपेंडर. आणि मला वाटतं या ठिकाणी सुतारपाडा संघाला एक गुण मिळतोय. थर्ड रेडचा भोंगा पुन्हा सचिन रायडर आपल्या संघासाठी बघूया. करो या मरो या स्थितीमध्ये रेडिंग करताना आपण पाहू शकाल. मात्र खोलवर जाण्याचा चढाई करण्याचा प्रयत्न चांगलासा प्रयत्न तेवढे चांगले डिपेंड. मात्र या ठिकाणी सचिनला कुठेतरी बाद व्हावा लागला आणि एक गुण मात्र शेनेपेन या संघाने मिळवलाय. चांगले असे प्रयत्न एक तेरी तर एक मेरी असे सांगताना दोन्ही संघ ग्राउंड क्रमांक 1 वर जर विचार केला एक तेरी तर एक मेरी असे सांगताना दोन्ही संघ आपण पाहू शकाल सुतारपाडा आणि शेनेपेन. या ठिकाणी जर रेडरने दावा केला आणि नक्कीच मात्र एक पॉइंट सुतारपाड्याच्या स्कोर कार्ड मध्ये जोडला जाईल. आणि स्कोरचा जर विचार केला सुतारपाडा मिळालेले गुण 4 आणि शेनेपेन मिळालेले गुण मात्र 3. एक गुणाचे आघाडी सुतारपाडा या संघाकडे आणि पिछाडीवर मात्र शेनेपेन एक गुणाने पिछाडीवर संघ आहे. या ठिकाणी सिंगल पॉइंट मिळतो शेनेपेन या संघाला. चला तर पाठीमागून कॉलिंग करायची नाहीये. सर्व संघांना मी सूचित करतोय की जर आपल्या गावाची टीम आपल्या गावाचा संघ जर खेळत असेल तर नक्कीच पाठीमागून कोणी आवाज करू नये. ग्राउंड क्रमांक 2 वर जर विचार केला गोडगावचे चांगला असे डिपेंड मात्र एक गुण गोडगाव या संघाच्या खात्यामध्ये जातोय. आणि बागुजवाडे या संघाचा जर विचार केला थर्ड रेड गोडगाव या संघाच्या रेडरला कुठेतरी टच पॉइंट मिळवावा लागेल. या ठिकाणी चांगले असे प्रयत्न मात्र उजव्या साईडने डाव्या साईडने चांगले असे प्रयत्न करतो गोडगाव या संघाचा रायडर. तेवढे चांगले डिपेंड मानावे लागेल बागुजवाडे या संघाचे. मात्र नक्कीच या ठिकाणी चांगले असे डिपेंड आणि पॉइंट मिळतो बागुजवाडे या संघाला. चला ग्राउंड क्रमांक 1 वर मात्र हाफ टाइम झालेला आहे. आणि गुणाचा जर विचार केला तर सुतारपाडा या संघाला मिळालेले गुण 4 आणि शेनेपेन या संघाला मिळाले गुण 4 म्हणजे सामना इक्वलवर कुठेतरी चिकाटीचा खेळ दोन्ही संघ दाखवतात सुतारपाडा आणि शेनेपेन.
चला तर प्रेक्षक वर्गाला विनंती आहे, बांबूची रेलिंग आहे त्याच्यावर कृपया कुणी भार द्यायचा नाही आहे मित्रांनो. आयोजन करणं हे सोपी गोष्ट नाही आहे, तरी